हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बघतोय मार्केटमध्ये मिळणारे जिरा पापड घरी कसे बनवायचे ते. अगदी सगळ्यांच्याच आवडीचे असे हे जिरा पापड असतात. बनवायला एकदम सोपे आणि खायला तितकेच टेस्टी असे हे जिरा पापड लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. तर चला आपण कसे बनवायचे ते बघूया. हे पापड बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो पोह्याची पावडर घेतलेली आहे. म्हणजे आपल्याकडे जे पोहे असतात ते मिक्सरला फिरवून घेतले आणि चाळणीने चाळून घेतलेले आहेत. तर इथं ही पोह्यांची पावडर तयार झाली. आता ही पावडर एका भांड्यानं मोजून घ्यायची. तर जितकं हे पीठ होतं, जितकी ही पावडर होते तितकंच आपल्याला प्रमाण घ्यायचं असतं. आता गॅसवरती एक मोठं भांडं घेतलेलं आहे मी आणि त्याच्या दीड पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी इथं दीड पट पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी छान असं गरम होऊ द्यायचं आणि आता या पाण्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर तुम्हाला जे मसाले यामध्ये घालायचे आहेत ते घालू शकता. पण आपण इथं जिरा पापड बनवतोय तर त्यासाठी मी फक्त आणि फक्त जिरे वापरते. तर 1 ते दीड चमचा जिरे मी इथं घेतलेले आहेत. त्याबरोबर चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा पापड खार घेतलेला आहे मी. पापड खार घातल्यामुळं खूप हलके आणि खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. पापड खार जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. तरीही पापड खूप खुसखुशीत आणि हलके होतात. पण मार्केटमध्ये जे जिरा पापड असतात त्यामध्ये पापड खार हा असतोच. म्हणून मी इथं ही पापड खार वापरलेला आहे. तर हे झालं परफेक्ट प्रमाण आणि आता पाणी छान गरम झालेलं आहे. उकळायला सुरुवात झाल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम बंद केली. आता आपण घेतलेलं पीठ एका परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि या पिठामध्ये आपण तयार करून घेतलेलं पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. हे असं न करता डायरेक्ट तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हे पीठ घालू शकता. पण असं केल्यामुळं आपल्याला हे पीठ मळून घ्यायला सोपं पडतं. तर त्यासाठी थोडं थोडं पाणी घालायचं आणि एखाद्या चमच्याच्या मदतीनं हे पाणी या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं. तर इथं बघू शकता थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेते. आपण हे घेतलेलं पाण्याचं प्रमाण परफेक्ट होतं. तर इथं बघू शकता मी कशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी मळून घेते. सगळ्यात शेवटी जर पाणी थोडंसं कमी पडलं तर आपण थंड पाणी देखील वापरू शकतो. पण अगदी थोडंसं जर जास्त पाण्याची गरज असेल तर पुन्हा तुम्ही गरम करून पाणी इथं वापरू शकता. पण थंड पाणी अगदी थोडंसं जर गरज वाटली तरच वापरायचं आहे. कधी कधी काय होतं ना, पोहे जर जुने असतील, आपला तांदूळ जसा जुना असेल तर पाणी जास्त लागतं. तसाच जर पोहे पण जुने असतील तर त्याला सुद्धा पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं. पण शक्यतो आपण हे घेतलेलं पाण्याचं प्रमाण परफेक्ट होतं. जर गरज वाटली तर गरम पाणी तुम्ही करून नंतर आणि वापरू शकता. तर आता इथं बघू शकता हे सगळं पीठ ओलसर झालेलं आहे. आता हा चमचा जो आहे तो बाजूला काढून ठेवायचा आणि आता एखादा ग्लास किंवा एखादं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे तांब्या वगैरे, आणि त्या भांड्यानं हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. चोळून घ्यायचं आहे पीठ, घासून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं या पेल्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि आता या पेल्याने हे पीठ मी एकजीव करून घेते. कारण खूप गरम आहे, आपण हात लावू शकत नाही. तर त्यासाठी अशा एखाद्या भांड्याने हे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तर पूर्ण 4 ते 5 मिनिटापर्यंत हे पीठ असंच आपल्याला चोळून घ्यायचं आहे, घासून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ थंड होतं त्यानंतर आपण हाताने हे मळून घेऊ शकतो. हे करत असताना देखील यामध्ये जर पाण्याची गरज वाटत असेल, कुठं पीठ जास्त कोरडं असेल तर तिथं या गरम पाण्याचा शिंपडा द्यायचा आणि ते पीठ व्यवस्थित करून घ्यायचं. तर इथं बघू शकता पूर्ण 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत आणि बरंचसं आपलं हे पीठ तयार आहे. तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता थोडंसं थंड झालेलं आहे. तर आता आपण हाताने हे पीठ मळून घेऊ शकतो.
आपण जशी तांदळाची खिशी तयार करतो, खिशीचे पापड बनवतो, अगदी तशीच ही पोह्यांची खिशी तयार होते। आता इथं सगळ्यात शेवटी बघा, अगदी थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे, पण हे पाणी देखील यामध्ये मिक्स होऊन जातं। तर आता पीठ थोडंसं थंड झालेलं आहे, हाताने मी मळून घेते। खूप छान असं पीठ तयार होतं। एकदा ही खिशी तयार झाली की अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही। मस्त असं हे पीठ तयार होतं आणि अगदी फटाफट अलगद हाताने नाजूक असे पापड आपण तयार करू शकतो। तर आता थोडं थोडं हे पीठ मी या प्रकारे मळून घेते। सगळं पीठ आपल्याला एका वेळी मळून घ्यायचं नाही, जसे आपण पापड बनवणार आहे तसं पीठ आपल्याला थोडं थोडं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि मगच त्याचे गोळे करायचे, म्हणजे पापड अजिबात चिरत नाहीत, अगदी छान पापड तयार होतात। नाहीतर मग आपण मळून घेतलेलं पीठ कोरडं पडतं आणि आपले पापड चिरतात। तर इथं बघू शकता मी हाताला तेल वगैरे अजिबात लावलेलं नाही, तरीही अजिबात पीठ हे चिटकत नाही आणि अगदी सहज याचा गोळा होतो। छान असं पीठ मळलं गेलेलं आहे। हे पीठ व्यवस्थित असं पूर्ण 7 ते 8 मिनिटं मी मळून घेते। थोडीशी मेहनत आहे हे पापड बनवण्यासाठी, पण खूप टेस्टी पापड तयार होतात। आपण तांदळाचे जे खिशी पापड बनवतो किंवा वाफेवरचे पापड बनवतो त्यापेक्षाही खूप टेस्टी मस्त असे हे पापड तयार होतात। तर आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की याचे पापड कसे तयार होतात ते। आता हे पीठ मळून झालेलं आहे, याचा गोळा करून दाखवते। अगदी छान मस्त असा गोळा तयार होतो। तेलाची किंवा पिठाची अजिबात गरज लागत नाही। तर आता याच्यावरती झाकण ठेवायचंय किंवा एखादं कापड झाकून ठेवायचंय आणि मग जितका पाहिजे तितकाच गोळा घ्यायचा आणि या प्रकारे पुन्हा एकदा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्याचे गोळे बनवायचे। अजिबात मी तेल वगैरे काहीही घेतलेलं नाही, बघू शकता तुम्ही। आणि तरीही हे पापड अजिबात चिटकत नाहीत किंवा चिरत नाहीत। आणि हे मी किचनचा आपला जो ओटा असतो तो ओट्यावरच मी हे पापड लाटते, त्यामुळे अजिबात चिटकत नाही। जर तुम्ही पोळपाटावर लाटत असाल तर त्याच्यावरती एखादं प्लास्टिक अंथरून घ्या किंवा सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेऊ शकता जर चिटकत असेल तर। आता इथं बघू शकता या पिठाची एक मी मोठी पोळी करून घेतलेली आहे, कारण आपण इथं अगदी छोटे छोटे असे जिरा पापड बनवतोय, तर त्यासाठी मी अशी पोळी बनवून घेतलेली आहे। तुम्हाला जर मोठे पापड बनवायचे असतील तर तरीही तुम्ही अशी पोळी बनवून त्यानंतर ते पापड कट करून घेऊ शकता। पण मी इथं मोठी पोळी बनवून घेऊन या प्रकारे छोटे छोटे हे जिरा पापड कट करून घेते। जे तुमच्याकडे भांडं असेल किंवा साचा असेल त्याने तुम्ही हे पापड कट करू शकता। प्रत्येक वेळी हे पीठ असं मळून घ्यायचं आणि मगच त्याचे गोळे बनवायचे आणि पापड तयार करून घ्यायचे। अगदी तुम्ही छोटे छोटे बनवा गोळे किंवा मोठी एखादी पोळी बनवून पापड बनवा, कसेही तुम्ही बनवू शकता। अगदी सहज हा पापड तयार होतो। तर तुम्हाला जी पद्धत आवडते त्या पद्धतीनं तुम्ही हे पापड बनवून घ्या। आता असेच हे सगळे पापड मी बनवून घेतले आणि सावलीमध्ये सुकायला घालू शकता किंवा डायरेक्ट उन्हामध्ये घातले तरीही चालेल, जशी तुमच्याकडे सोय असेल तसे हे पापड तुम्ही सुकवून घेऊ शकता। तर आता बघू शकता इथं माझे हे सगळे पापड सुकलेले आहेत, छान असे कडकडीत उन्हामध्ये मी वाळवून घेतलेले आहेत। 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतले की वर्षभर पापड टिकून राहतात। तर आता हे जिरा पापड बघू शकता किती मस्त तयार झालेले आहेत। अगदी मार्केटमध्ये जी जिरा पापड असतात अगदी तसेच हे पापड तयार झालेले आहेत। खूप पातळ मस्त तयार झालेले आहेत, एकही पापड यामध्ये चिरलेला नाही किंवा फाटलेला नाही। तर आता
हे पापड तुम्हाला तळून दाखवते कसे फुलतात ते. अगदी 3 ते 4 पटीनं एक पापड फुलतो. खूप हलके, खुसखुशीत आणि एकदम टेस्टी असे हे पापड तयार होतात. या चॅनेलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करून मला नक्की सांगा हे जिरा पापड तुम्हाला कसे वाटले ते. तर आता हे पापड मी तळून दाखवते कसे फुलतात ते बघू शकता.